एफडीएच्या मुंबई टीमनं बुलढाण्यात मोठी कारवाई केलेली आहे। एलपीजी टँकरमधून चोरून गॅस काढताना पकडण्यात आले। खामगाव अकोला रोडवरील ही घटना आहे। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर हा गोरखधंदा सुरू होता। बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या एलपीजी गॅसच्या काळाबाजार करणाऱ्यांवर अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता टीमनं मोठी कारवाई केली आहे। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर खामगाव तालुक्यात सुदर्शन ढाब्याजवळ इंडियन गॅस कंपनीतून भरून आलेला टँकर अवैधरित्या रिकामा केला जात असताना रंगेहात पकडण्यात आलाय। 500 किलोमीटर अंतरावरून येऊन बुलढाणा नागरी पुरवठा विभागाच्या नाकावर टिच्चून मुंबईच्या टीमनं ही मोठी कारवाई केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। ऑइल कंपनीमधून भरून आलेल्या टँकरमधून सिनी एका उभ्या असलेल्या टँकरमध्ये गॅस काढून सिनी गैरमार्गाने गॅस काढून तो काही नोझल मार्गे गॅस सिलेंडरमध्ये व्यावसायिक स्वरूपाच्या आणि घरगुती स्वरूपाच्या सिलेंडरमध्ये भरण्यासाठी तो चोरीच्या मार्गाने काढला जात होता। त्याच वेळेस आम्ही इथे धाड टाकून एका आरोपीसह मुद्देमाल पकडलेला आहे। खामगाव अकोला हायवेवर हॉटेल सुदर्शन शेजारी हा गॅस टँकर मधून चोरी होत असताना राज्य दहशत पथकाच्या सर्व टीमने आमच्या पकडलेल्या आहे आणि याच्यामध्ये साधारणतः जो आहे मुद्देमाल तो 86 लाखाचा आसपासचा आहे। मला सूचना प्राप्त होताच मी घटनास्थळी दाखल झालो आहे आणि त्यांनी 87 लाखाचा अंदाजे माल जप्त केलेला आहे व एका आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाले दिलेला आहे। पुढील कारवाई ग्रामीण पोलीस आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय। पुणे पालिकेनं अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई केली आहे। लोहगाव